पुण्यात जवळपास 500 गतिरोधकांची नियमित देखभाल केली जाते असा महापालिकेचा दावा आहे। पण प्रत्यक्ष रस्त्यावर गेल्यानंतर या दाव्यातला फोलपणा लक्षात येत असल्याचं पुणेकरांचं म्हणणं आहे। शहरभर असलेल्या गतिरोधकांपैकी अनेकांची रचना ही इंडियन रोड काँग्रेस अर्थात IRCच्या निकषांनुसार नाही अशी पुणेकरांची तक्रार आहे। गतिरोधकांची जागा, त्यांची उंची, त्यावरील पट्टे अशा सगळ्याच बाबतीत या तक्रारी केल्या गेल्यात। शहरामध्ये विविध ठिकाणी वेडेवाकडे वाटेल तशा डिझाईनचे स्पीड ब्रेकर बांधायला सुरुवात झाली। मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल परवा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बकोरे यांच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर त्यांनी आज मान्य असं केले की हो, आम्हाला मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागू आहे। आता इथं आमचा आक्षेप मुख्य असा आहे की हे काढण्याकरता आणि नवीन घालण्याकरता जो खर्च येईल तो नागरिकांच्या करांच्या पैशातून का करायचा। त्या अधिकाऱ्यांनी हे हायकोर्टाच्या ऑर्डर धाब्यावर बसवून अशा प्रकारे अशास्त्रीय स्पीड ब्रेकर उभारले, त्यांच्या पगारातनं हे पैसे वसूल करावेत। पुणेकरांची तक्रार लक्षात घेऊन या गतिरोधकांचा आढावा घ्यावा आणि निकषांनुसार त्याची रचना करावी असे आदेश आता अतिरिक्त आयुक्तांनी दिलेत। महापालिकेची भूमिका एवढंच राहणार आहे की जो हायकोर्टचा एक निर्णय झालेला आहे आणि तसेच आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे हायकोर्टने की ISC जो नॉर्म्स आहे त्याप्रमाणे तुम्ही करण्यात यावा। तर आम्ही ISCचे नॉर्म्स आम्ही फॉलो करणार आहे, हायकोर्टच्या ऑर्डरच्या नॉर्म्स फॉलो करणार आहे। 1-2 दिवसामध्ये आम्ही पूर्ण कंपाईल करून की किती एक्झॅक्टली स्पीड ब्रेकर आहे जो ISC नॉर्म्सप्रमाणे नाही आहे आणि त्याप्रमाणे आम्ही निर्देश देऊ संबंधित अधिकारी। गतिरोधकांसाठी धोरण तयार करण्याचं काम नगर नियोजन विभागाचं आहे। रस्त्यांच्या प्रकारानुसार गतिरोधक तयार करण्याचं काम हे बांधकाम विभाग करतं, तर पथ विभागाकडून त्याची अंमलबजावणी होते। साहजिकच या सगळ्या विभागांमध्ये समन्वय असणं आवश्यक आहे। नागरिकांची शारीरिक हानी तसंच वाहनांची दुर्दशा होत असल्याचं पुणेकरांनी सांगितलंय। आता निकषांनुसार दुरुस्ती आणि रचनेत बदल करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिलेत, पण त्याचाही भुर्दंड पुन्हा कर भरणाऱ्या पुणेकरांवरच का असा लोकांचा सवाल आहे। त्याऐवजी चुकीच्या पद्धतीने गतिरोधकांची उभारणी करणाऱ्यांच्या पगारातूनच हा खर्च वसूल करावा अशी मागणी नागरिक करतायत। साम TV, पुणे।